चला घावण आणि चटणी रेडी आहे. आता आम्ही निघालो आहोत आमच्या ट्रिपसाठी. सगळी मंडळी जमा झाली आहेत. पोचल्यावर कळेल तुम्हाला कुठे चाललोय ते आम्ही. यस से हाय. जेव्हा मला मित्र विचारतात कोकणात काय आहे, तर कोकणात नारळाच्या बागा, हापूस आंबे आणि समुद्रकिनारा आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेली मंदिरं. छान. तसंच एका मंदिराकडे आपण आज भेट देणार आहोत जे समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. कोकणच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर समुद्राच्या कुशीत वसलेलं एक प्राचीन आणि पवित्र स्थान. महाराष्ट्राची दक्षिण काशी हे आहे कुणकेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात. सुमारे 800 वर्षांपूर्वी उभं राहिलेलं हे शिवमंदिर इतिहास, श्रद्धा आणि वास्तुकलेचा संगम आहे. असं म्हणतात एका अरब व्यापाऱ्याने वादळातून बचावल्यावर हे मंदिर उभारण्यास मदत केली होती. ही कथा कोकण किनारपट्टीच्या सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांचे प्रतीक आहे. हे मंदिर होयसळ आणि हेमाडपंथी शैलीत बांधलेले आहे आणि काळ्या दगडात उभारले गेलेले आहे. मंदिरात सुंदर कोरीवकाम आणि आकर्षक गर्भगृह आहे. हे मंदिर समुद्राकडे तोंड करून बांधलेले आहे, जे फारच दुर्मिळ आहे. इतिहास सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कोकण मोहिमेदरम्यान इथे भेट दिली होती. तेव्हा त्यांनी इथे पूजा केली आणि मंदिरासाठी देणग्या व जमिनीचं दान दिलं. हे मंदिर फक्त श्रद्धेचं नव्हे तर मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार आहे. आजही कोकणात सांगितलं जातं, जिथे शिव आहे तिथे शिवाजीही असतो. महाशिवरात्री आणि जत्रा यावेळी मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी असते. श्रद्धेने येथे पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होते असा दृढ विश्वास आहे. हा सुंदर रस्ता जातो कुणकेश्वर मंदिराकडून देवगड समुद्र किनाऱ्यावर आणि त्यापुढे विंडमिल गार्डनला. कोकणाच्या नितांत सुंदर किनाऱ्यावर देवगड किनाऱ्यालाच लागून एक अनोखी जागा आहे. आपण तिथेच आता जात आहोत. ती जागा आहे देवगड विंडमिल गार्डन. हे आणि पार्क फॅसिलिटी इथे उपलब्ध आहे. हा समोर प्रवेशद्वार आहे. तिथे झिपलाईन हे ॲडव्हेंचर तुम्ही करू शकता. कार्यरत वाऱ्याच्या टर्बाईन्सच्या शेजारी वसलेली ही बाग फुलांनी सजलेली, कोकण जीवनशैलीचे शिल्प दाखवणारी आणि समोर विस्तारलेला असा हा सुंदर अरबी समुद्र. इथे निसर्ग आणि स्वच्छ ऊर्जा यांचा सुंदर संगम आहे. कार्यरत टर्बाईन्स आपल्याला सांगतात की पर्यावरण प्रेम असावं, पण ते सौंदर्यदृष्ट्याही देखणं असू शकतं. सेल्फी काढा, फोटो काढा, चालत फिरा, निसर्गाचा अनुभव घ्या, एका जागी शांत बसा. निशुल्क प्रवेश फी तसेच टॉयलेटची सुविधा असलेले हे गार्डन खूपच छान आहे. आपण चाललो आता मीठ मुंबरी समुद्र किनाऱ्यावर मजा मस्ती करायला आणि छानसा सूर्यास्त पाहायला. या पुलावरून तुम्ही मीठ मुंबरी नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहू शकता.